नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर सत्यजित पाटील सर, जे मागच्या 10 एक वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ते स्वतः बिल्डर, डेव्हलपर तर आहेतच, कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून सुद्धा काम करतायत. इस्लामपूर क्रेडाईचे ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सुद्धा एका प्रकारे कार्यरत आहेत आणि त्यांचा आजवरचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले या क्षेत्रातल्या अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शहाणपणे शालेय जीवन कसं होतं, त्याच्यानंतर कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये येण्याची मागची प्रेरणा कुणाची होती? सो केजी टू पीजी हा सगळा प्रवास कसा होता तुमचा, तो आम्हाला आधी ऐकायचा आहे. सर्वप्रथम म्हणजे मी शाळेला होतो आदर्श बालक मंदिर शाळेमध्ये आणि 2000 साली माझं 10वीचं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर एक प्रवास माझा असा की 10वी नंतर करायचं काय. तर एक घरात सगळेचे सगळे माझ्या डॉक्टर, मी एकटा ह्या क्षेत्रात आलो इंजिनियर म्हणून. तर सगळ्यांची माझ्या आजोबांची एक सिमेंटची डीलरशिप होती सांगली जिल्ह्यामध्ये, SSC सिमेंटची. तर त्याचं एक मनामध्ये हे राहिले की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि सिव्हिल फील्डमध्ये केलं पाहिजे, कारण लोकांचे आशीर्वाद घ्यायचे तर कसे, एकतर डॉक्टर बनून किंवा सिव्हिल इंजिनियर बनून. म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला 12वी नंतर आपल्या RIT साखराळे, राजाराम बापूंचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगला मी फर्स्ट इयरला तिथं ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर 2010 साली माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि इंजिनिअरिंग नंतर आज अखेर मी सुरुवातीच्या काही टप्प्यामध्ये मी एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करता करता मी सुबेचा लायसन्स घेतला, सुबे तालुका अध्यक्ष झालो सुबे इंजिनियर्सचा. त्याच्यानंतर मी ते करत असताना माझी प्रायव्हेट कामं पण चालू होते. प्रायव्हेट रेसिडेन्शियल बंगलो वगैरे चालू होते. रेसिडेन्शियल बंगलोचे युनिट्स भरपूर होते माझ्याकडे. ते करता करता मनात एक खंत आली माझी की एखादा मोठा आणि खूप सुंदर असा प्रोजेक्ट आपल्या इस्लामपूरला एक वैभव वाढवणारा पाहिजे आहे. म्हणून मी बिल्डर्स लाईनमध्ये क्रीडाईमध्ये वळलो. क्रीडाईला म्हणजे त्या साईडला वळताना मला एक वेगळं माझ्या डोक्यात कन्सेप्ट होती की सगळ्यांच्या पेक्षा आपल्याला काहीतरी वेगळंच पाहिजे, की असं कोणी केलेलं नाही इस्लामपूरमध्ये, अशी मला अपार्टमेंट करायची. मग माझं युनिट छोटं होतं, जवळपास 8 ते 10 फ्लॅट्स माझं युनिट होतं. पण मी असं ठरवलं की हे एक ड्रीम मॉडेल म्हणतो ना, तसं एक मॉडेल तयार करायचं आपल्याला. त्या हेतून सुरुवात केली. पहिलं अपार्टमेंट झालं, दुसरं झालं. खूप वेगळं माझं. पहिल्या अपार्टमेंटला तर माझा किचन कट्टा हा लेडीज आल्यानंतर वाव हाच शब्द यायचा. त्याच्यात माझं इतकं एक वेगळं इम्प्रेशन पडत गेलं लोकांच्या पुढं की मी त्याच्यामध्ये गेलो. परत आता रिसेंटली मी प्लॉटिंग लेआउट खूप मोठा केला, जवळपास 50-60 प्लॉट्सचा मोठा प्लॉटिंग लेआउट केला, एक 5-6 एकरमध्ये आहे, तोही मी केला. ते करत करत मी सामाजिक काम पण करायचो, कारण मी वाळवा इंजिनियर्सचा प्रिलिमिनरी मेंबर ज्यावेळेला मी पासआउट झालो त्याच्यानंतर 1-2 वर्षात मी झालो. वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशनला मी मेंबर झालो. मी मागच्या वर्षी मी अध्यक्ष झालो त्याचा. त्याच्यानंतर क्रीडाईला मी आता उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. असा हा माझा असा प्रवास आहे. आणि त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे मी रिसेंटली आता एक वर्षभरापूर्वी मी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाचा मेंबर झालो. त्यामुळे MIE ही डिग्री आणि चार्टर्ड इंजिनियर हे डेझिग्नेशन माझ्या पदरामध्ये पडलं आणि IBBIचं प्रायमरी मेंबर हे आहे. हे सगळ्यात महत्वाचा प्रवास आहे, कारण नुसत्या शैक्षणिक प्रवासाबरोबर किंवा व्यावसायिक प्रवासाबरोबर तुमची आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणतो आणि या क्षेत्रात आपण काम करतो, तिथल्या सगळ्या सहकार्यांना पुढे घेऊन जाणाऱ्या क्रीडासारखी संस्था असेल, अशा संस्थांमधनं पण तुम्ही काम करताय, त्यांना सामाजिक कार्य पण बरंच होत असतं. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये आता या भागामध्ये आपण जिथं काम करतोय तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे आणि अशा अनस्किल्ड लेबरबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर मग तुम्ही कशी परिस्थिती साईटवर हाताळता? एक म्हणजे त्यांच्या मागे एखादा
आपला इंजिनियर असतोच, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सारखं मागं लागणे की तुम्ही सेफ्टी बेल्ट वापरा, तुमचे हेल्मेट्स वापरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधूनमधून आम्ही वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशनच्या माध्यमातून कामगार दिन वगैरे हे घेतो, किंवा क्रीडाच्या माध्यमातून पण घेतो. तर त्यांना आम्ही एक वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग ही द्यायला चालू केलंय की तुम्ही ह्या पद्धतीने काम करा. तुमच्या आयकॉन स्टील्स वगैरे पण अधूनमधून हे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे ठेवतातच. हं. प्लस आम्ही हे आमच्या पद्धतीने काम करतो की यांना कुशल कामगार झाले पाहिजेत. कारण अनस्किल असल्यामुळं ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या फार अवघड आहेत. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे आता रेसिडेन्शियलमध्ये पण तुम्ही काम करताय, हो. बिल्डर डेव्हलपर म्हणून हो. काम करताय. तेव्हा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो. आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमची एक जबाबदारी असते की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. हो. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता अशा वेळेला? बजेट आणि दर्जा हा राखणं म्हणजे कसं आहे, एक चॅलेंजिंग टास्क आहे. कारण तिथं तुम्हाला चांगलं तर द्यायचं आहे म्हटलं की पैसा तर आला. मग त्याच्यामध्ये काय की कुठं तुम्ही कॉस्ट कर्टेलमेंट करू शकताय. कर्टेलमेंट म्हणजे असं नाही की तुम्ही ते बोगस दर्जाचं बांधकाम द्यायचं, असं नाही. हं. कारण तुम्हाला ते दर्जा तर चांगलाच पाहिजेल आहे. प्लस मग आता कुठं तर काही गोष्टी ज्या आहेत, टाईल सारख्या गोष्टी आहेत, त्या ऑप्टिमाइज लेवलच्या द्यायच्या. आणि सिमेंट वगैरे आहे, सिमेंट आयकॉन स्टील, तुमचं आयकॉन स्टील आहे. सिमेंट आता अल्ट्राटेक न वापरता लाजमी वापरणे, किंवा स्टील पोलाद किंवा इतर टाटा न वापरता आयकॉन सारखे वापरणे. ते जर वापरलं तर तुमचा रेट ऑप्टिमाइज राहतो. रेट ऑप्टिमाइज झाल्यामुळं काय, तो कुठंतरी पैसा जो सेव्ह होतो, तो पुढच्या कुठंतरी फायनल टचअप मध्ये जो येतो, तुमचा किचन कट्टे असतील, तुमचे दरवाजे खिडक्या आहेत, कुठं तुमचे अम्युनिटीज असतात, त्यामध्ये तो देता येतो. त्याच्यामुळे ते ऑप्टिमाइज राहतं आणि लोकांनाही चांगलं काय तर मिळतं. अगदी बरोबर. हा. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तर त्याची बॅकग्राऊंड अशी आहे की तुम्ही इथं काम इतकं चांगल्या रीतीने करताय, क्रीडाच्या माध्यमातून करताय. सांगली जिल्ह्याचा जर एक सर्वांगीण विकास असा जर एक मुद्दा डोळ्यासमोर आणला, तर एक इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर म्हणून कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? थोड्या काही MIDCs इम्प्रूव्ह जर झाल्या चांगल्या प्रमाणामध्ये, जसं की आता कोल्हापूरला तुमचे 5 स्टार MIDC आहेत, पुण्याला चाकण सारखे आहेत, पिंपरी सारखे आहेत, किंवा ITचा थोडाफार हब आला तर त्याला कुठेतरी एक चांगलं हे मिळू शकेल. आणि इस्लामपूर हा तसं शैक्षणिक दृष्ट्या चांगला असणारा ठिकाण आहे. कारण इस्लामपूरला लाभलेलं जे शैक्षणिक मोठं हे मिळालंय की एक जवळपास कॉलेजेस, MBBS कॉलेज आहे, BMS कॉलेज आहे, इंजिनिअरिंगची 3-4 कॉलेजेस पेरिफेरीला आहेत. तर ते घेता इथनं होणारे पासआउट होणारे इंजिनियर्स आणि त्यांना मिळणाऱ्या व्हॅकन्सीज ह्या जर तुमच्या आसपास अवेलेबल करून दिल्यात, एखादी MIDC करून किंवा IT हब करून, तर खूप मला वाटतं चांगलं होईल. आणि ते जर झालं तर इथली एक विकास वाढत झाला, आणि विकास वाढत गेला तर सिव्हिल इंजिनियरलाही चांगला भविष्यात मिळेल त्याच्यासोबत. मिळून जाणार आहे. तुम्ही फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये एज्युकेशन आहे किंवा इंडस्ट्री आहे, रस्ते आहेत. पण या सगळ्याला मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं पावलं उचलावीच लागेल. कारण इंडस्ट्री किंवा IT सेक्टर जर घ्यायचं म्हटलं तर सरकारशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत. कारण राजकीय नेत्यांनी जर ते चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि आपल्यासारख्या सामाजिक संस्थांनी त्याला जर जोड लावला तर 100% होईल ते. हे त्याच्यातलं आणखी एक महत्त्वाचं. बरं. दुसरं, आता कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही आता सांगितलं तसं दोन्ही फ्रंटवर काम करताय. तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा सांगता येईल का, की जो प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, ओळख दिली आणि काहीतरी वेगळेपणा तुम्ही त्याच्यात केला, एक समाधान वेगळं ते काम करताना मिळालं? हो, माझी विश्वराज हिल्स म्हणून एक अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंट जे मी लाईफमध्ये मला वाटतं सेकंड अपार्टमेंट माझं असेल ते. त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी वापरल्या आणि केल्या, एक म्हणजे मी बजेट ऑप्टिमाइज ठेवलं, की इतरांचा दर 4,000 असेल किंवा 350 असेल तर मी तो 4,000ला ठेवलाय. आणि त्या किमतीमध्ये मी विथ फर्निचर फ्लॅट्स दिलेले. एक अजून मोठं अट्रॅक्शन होतं ते किचन कट्ट्याचं होतं. कारण किचन कट्टा म्हटला, तुमचा किचन ओटा म्हटला, तर किचन ओटाला तुम्ही जनरली काय करता, सगळे ब्लॅक टॉप दिला, काहीतरी आपल्या साध्या ट्रॉलीज, तर त्या ट्रॉलीज दिल्या की झालं. तसं नाही, मी माझ्या पद्धतीने मी किचन डिझाईन केलं. ते एक म्हणजे त्याला क्युटॉनचे आर्टिफिशियल ग्रॅनाइट्स वापरले, व्हाईट कलरचे.
की जेणेकरून ते जवळपास 100 रुपये स्क्वेअर फूटचं जे आपलं साधं ग्रॅनाइट असतं 50-100 रुपये, मी 350 रुपये स्क्वेअर फूटची ग्रॅनाइट तिथे दिलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ज्या ट्रॉलीज आहेत त्या पण सगळ्या हायली एक्सपेन्सिव्ह आहेत. हं. आणि जे कलर्स वापरले ते जनरली आता एखादा कस्टमर फ्लॅटमध्ये राहायला गेला तर आता तुम्ही कलर बघता सगळे ट्रॅक्टर एमल्शन किंवा हे असं काहीतरी असतं. नाही, मी एशियनचा ग्लिच देऊन ठेवले. हा, बरं. हो, सगळे क्वालिटी ओरिएंटेड. परत तुमचे सगळे ऍक्सेसरीज वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या जगवारमध्ये आहेत. व्हेरी गुड. हा, आणि एक्सटेरियर कलर सुद्धा सगळे त्याच्यामध्ये आहेत. लिफ्ट मी ओटीची दिलेली, सगळं दी बेस्ट ब्रँड. म्हणजे असं नाही की त्या कस्टमरला गेल्यानंतर सॅटिस्फॅक्शन वाटलंच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. यासाठी तुम्ही आणि जास्त सेफ्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो हे आहे तुमचा इको वगैरे असतो ना, साऊंडशी रिलेटेड, ह्या फ्लॅटचा आवाज त्या फ्लॅटला जाता कामा नये किंवा ह्या फ्लॅटचा दरवाजा उघडा आहे म्हणून समोरच्याला अडचण नको, ह्या गोष्टी मी मॅनेज केल्या. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा ठरवता आणि मग ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? एक म्हणजे की आपलं इंजिनिअरिंग मध्ये जे आपण शिकलो की स्टीलच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करेक्ट येतात का, आणि त्याप्रमाणे त्याची पर मीटर लेंथ वाईज त्याचे जे येणारे वेट्स आहेत ते प्रॉपर आहेत का. आणि ते जर स्टील जर चेक केल्यानंतर त्याचे ज्या टेन्साईल स्ट्रेंथ किंवा बाकीच्या गोष्टी जे आपले जे पॅरामीटर्स आहेत ते करेक्ट येत असतील तर वापरायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ऑप्टिमाइज रेटला आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यातलं. दुसरं, आयकॉन स्टील तर तुम्ही मगाशी म्हणलं त्याप्रमाणे तुम्ही वापरलेलंच आहे, तर त्याच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल काही फीडबॅक तुम्हाला सांगता येईल? प्रोडक्ट म्हटलं तर खूप छान. मी आधीच पोलाद वापरायचो, कारण कॉलेज पास आउट झाल्या पोलादचा फार स्विंग होता. पोलाद नंतर मग मला हळूहळू आमचे सहकारी आणि तिथले आसपासचे जे डीलर आहेत, हुबाले साहेब आणि इतर, त्यांनी आम्हाला थोडंसं इंजिनियर्सची मीट वगैरे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं दिसलं की हे स्टील एकतर आपल्याला ऑप्टिमाइज रेटमध्ये मिळते आणि चांगलं आहे. असं नाही की आपण 10 रुपये जादा घालून फार भारी करतोय, अशातला प्रकार नाही. हे बरोबर एक्झॅक्ट आहे आणि वापरायलाही सुंदर आहे आणि अतिशय चांगला दर्जा त्यांनी मेंटेन केलेला आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात आता जी पुढची पिढी येते किंवा नवीन इंजिनियर येतात, तर ज्यांना तुमच्यासारखाच प्रवास ठेवायचा आहे, नंतर बिल्डर डेव्हलपर पर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल, एक मित्र म्हणून पण आणि एक सिनियर म्हणून पण? एक म्हणजे की आपण आयुष्यात आपल्या करिअरची सुरुवात करतोय, तर सुरुवात करत असताना एक चांगल्या पद्धतीनं की पहिलं काम आलंय तर ते काम आल्यानंतर पहिल्या कामात मला पैसे मिळाले पाहिजेत ही अपेक्षा न बाळगली पाहिजे. त्या कामात तुम्ही त्या कस्टमरला चांगलं काय देऊ शकताय बघा. इथून पुढे सुद्धा असं नाही की तुम्ही पैसेच मिळवा, पण एक गोष्ट आहे की त्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, आयुष्यातले जे सगळे कस्टमर येणार आहेत त्या प्रत्येक कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालंच पाहिजे. पहिल्याचं तर सगळ्यात जादा झालं पाहिजे. बरोबर. त्या हेतूने तुम्ही काम करा. आयुष्यात तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय, काम केल्याशिवाय आणि एक स्वतःची ओळख निर्माण करायची म्हटलं तर स्वतःचा स्ट्रगल हा आलाच. बरोबर. त्यामुळे सो ते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर सत्यजित पाटील सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या फील्डमध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्ही पैसे तर नक्कीच कमवाल, पण त्यामध्ये असलेली प्रामाणिकपणा किंवा त्यामध्ये काम करतानाचा केलेला दर्जा, हा सगळा तुम्ही कायम सातत्य यातलं महत्वाचं आहे. कष्ट त्यातले, तुमची मेहनत ही महत्वाची. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, तुम्ही आलात त्याबद्दल. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, आणि ज्याप्रमाणे तुम्ही व्यावसायिक करिअर बरोबर हे दुसरंही जबाबदार आहे सामाजिक आपण म्हणतो त्याप्रमाणे अनेक संस्थांची निगडीत आहात, कार्य करताय, हे कार्य पण असंच चालू राहावं यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू आयकॉन.